हॅलो. सो लास्ट लेक्चरला आपण एक जो प्रॉब्लेम पाहिला होता चा, त्याच्यानंतर आता आपण पाहतोय तो हा एक सेकंड प्रॉब्लेम एक सेम चा पाहतोय. सो त्याच्यामध्ये काय म्हटले बघूया च्या सेकंड प्रॉब्लेम मध्ये. सो आधी प्रॉब्लेम लिहून घ्या. सॉल्व प्रॉब्लेम मध्ये 16 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा. एक्झाम्पल, बेस्ड बाय काय म्हटलंय, बेस्ड बाय ऑटो लिमिटेड has has outstanding outstanding 1,20,000 shares. Outstanding 1,20,000 shares. किती म्हटले? 1,20,000 शेअर्स आहेत त्यांच्याकडे. सेलिंग ऍट ₹20 पर शेअर. सेलिंग ऍट ₹20 per share. Selling at ₹20 per share. The company hopes to make a net income. The company hopes to make a net income of rupees 3,50,000. Income of rupees 3,50,000. काय म्हटलंय? द कंपनी होप्स टू मेक नेट इन्कम ऑफ ₹3,50,000. इन्कम म्हणजे काय आलं तुमचं? अर्निंग. सो अर्निंग किती दिलेलं आहे? 3,50,000. आता अर्निंग मागाशी तुम्हाला कंडिशन मध्ये दिलं होतं, इथे तुम्हाला डायरेक्टली प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. अर्निंग किती आहे? 3,50,000 ड्युरिंग द इयर एंडेड during the year ended 31st March 2018. सो इयर एंडिंगच्या टायमातला तुम्हाला इन्कम दिलेलं आहे 3,50,000. ओके. Year ending 31 March 2018. The company is considering the company is considering काय म्हटलेलं? द कंपनी इज कन्सिडरिंग टू पे a dividend of ₹2. Considering to pay dividend of ₹2 per share. डिव्हिडंड किती पेड केलाय? ₹2 per share. ओके. ऍट द एंड ऑफ द करंट इयर. Share at the end of the current year. Okay. At the end of the current year. The capitalization rate for risk. The capitalization rate for risk class of this company has been estimated to be 15%.
15% काय दिलंय, कॅपिटलायझेशन रेट दिलाय, म्हणजे 15% काय तुमचा के येईल. देन assuming no taxes, assuming no taxes, answer will be question listed below. No taxes, answer will be question listed below. Answer will be questions listed below on the basis of on the basis of dividend valuation model. Dividend valuation model. Dividend valuation model. सो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, खाली 2 क्वेश्चन दिलेले. क्वेश्चन आपण नंतर मी रफ करतो आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन लिहून घेऊया. ओके, सो हे समजले. याच्यामध्ये तुम्हाला आउटस्टँडिंग दिलेले शेअर्स, कधी शेअर्स कधीचे दिलेले आहेत, तर ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर 1,20,000, सेलिंग ऍट ₹20 per share, ₹20 per share. द कंपनी होप्स टू मेक नेट इन्कम ऑफ रुपीज, म्हणजे कंपनी होप्स टू मेक, कंपनीला किती इन्कम बनवायचं आहे, नेट इन्कम 3,50,000 ड्युरिंग द इयर एंडेड. इयर एंडच्या टायमात कंपनीला 3,50,000 इन्कम बनवायचं आहे, म्हणजे काय अर्निंग कंपनीला तेवढं काढायचं आहे. एंडेड 31 मार्च 2018. द कंपनी इज कन्सिडर टू पे डिव्हिडंड ऑफ रुपीज. कंपनी काय कन्सिडर करते, तर ऑफ ₹2 पर शेअर पे करायचे कोणाला, शेअर होल्डर्सला. ऍट द एंड ऑफ द करंट इयर, त्या वर्षाच्या शेवटला कंपनीला ₹2 पर शेअर डिव्हिडंड पेड करायचं आहे. द कॅपिटलायझेशन रेट फॉर दिस क्लास ऑफ द कंपनी हॅज बीन एस्टिमेटेड टू बी 15%. आणि कॅपिटलायझेशन रेट किती दिलेलं आहे, 15%, म्हणजे किती तुम्हाला दिलेलं आहे 15%. ऍझ्युमिंग, त्याच्यानंतर आता आपण क्वेश्चन लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल की एक्झॅक्ट काय करायचं. सो 2 कंडिशन आहेत, कंडिशन लिहून घ्या क्वेश्चन मधल्या. फर्स्ट काय म्हटलेलं त्यांनी, एक मिनिट. सो कंडिशन फर्स्ट काय दिलेली आहे, व्हॉट विल बी द प्राइस ऑफ द शेअर. काय म्हटलेलं आहे, व्हॉट विल बी द प्राइस of the share, what will be the price of the share at the end of 31st March 2017. End of 31st March 2017. Okay, then if the dividend is paid, त्यात पण 2 कंडिशन. A, if the dividend is paid, and second B paid, and B, if the dividend are not paid. Okay, dividend is not paid, or dividend is not paid. Okay, ही झाली फर्स्ट कंडिशन. देन सेकंड कंडिशन काय म्हटलेली आहे बघा, हाऊ मेनी न्यू शेअर्स must be company issue. How many
new shares must be new share must be company issue must be company issue if the dividend is paid issue if the dividend is paid if the dividend is paid and company needs paid and company and company needs rupees 7,40,000 for an approved investment for an approved investment expenditure during the year investment expenditure during the year हे दोन क्वेश्चन विचारलेत व्हॉट विल बी द प्राइस ऑफ द शेअर ऍट द एंड ऑफ 31 मार्च म्हणजे 31 मार्चच्या एंडला प्राइस किती असेल प्राइस पर शेअर इफ डिव्हिडंड इज पेड आणि इफ डिव्हिडंड इज नॉट पेड आणि सेकंड मध्ये काय म्हटलंय हाऊ मेनी न्यू शेअर्स मस्ट बी कंपनी इश्यू इफ द डिव्हिडंड इज पेड अँड कंपनी नीड्स रुपीज 7,40,000 फॉर अन अप्रूव्ड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर ड्युरिंग द इयर इथे फक्त सेकंड कंडिशनला काय विचारलेलं आहे तर डिव्हिडंड इज पेड म्हटलेलं आहे नॉट पेड नाही म्हटलेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला एकच कंडिशन विचारलेली इफ डिव्हिडंड इज पेड ओके त्याच्यामुळे सेकंड मध्ये एकच कंडिशन आणि इथे तुम्हाला दोन कंडिशन आहेत ओके सो मी आता काय करतो ह्याला रफ करतो आणि मग आपण आता जाऊयात इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिली होती 7 लाख किती दिले 7,40,000 इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आता आपण काय करूयात आपल्या सोल्युशन मध्ये फॉर्म्युला घेऊयात सोल्युशन मध्ये आधी आपल्याला काय करायचं P1 फाइंड आउट करायचं ओके पण P1 फाइंड आउट करताना आपण आपल्याला काय करायचंय दोन टाइप मध्ये इफ डिव्हिडंड इज पेड अँड इफ डिव्हिडंड इज नॉट पेड फर्स्ट कंडिशन आपण लिहून घ्या फर्स्ट आपल्याला काय म्हटलं होतं कॅल्क्युलेशन मार्केट प्राइस ऑफ शेअर कॅल्क्युलेशन मार्केट प्राइस ऑफ शेअर अंडर MM dividend irrelevancy model dividend irrelevancy मॉडेल हे कंपल्सरी आहे लिहायला तुम्हाला कारण त्याला मार्क्स आहे मॉडेल सो P0 इज इक्वल टू काय होतं P0 इज इक्वल टू P1 प्लस D1 डिवाइडेड बाय 1 प्लस K 1 प्लस K ओके आता आपल्याला कंडिशन फर्स्ट काय होती इफ डिव्हिडंड पेड मग ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला हा यूज करतोय P0 किती दिलेला आहे आपल्याला लास्ट इयरचा प्राइस पर शेअर आपल्याला काय दिलं होतं तर ते दिलेलं आहे 20 रुपीज किती दिलेलं आहे 20 रुपीज P1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे D1 किती दिलेले आहे 2 रुपीज D1 दिलेले आहे 2 रुपीज इफ पेड म्हणतो म्हणून 2 रुपीज 1 प्लस KE रेट किती दिलेला आहे 15% म्हणून 0.15 कॅपिटलायझेशन रेट दिलेला आहे 15% सो आता काय तुमचं सो 20 into 1.15 20 into 1.15 20 हे आहे तसंच 1 प्लस 0.15 1 प्लस 1.15 सो तो इथे डिवाइड होतो इकडे मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू P1 प्लस 2 सो P1 इज इक्वल टू 20 into 1.5 किती येतं बघा 20 into 1.15 येतं 23
So 23 plus 2. So P1 is equal to 25. P1 sorry 25 नाही. आपला फॉर्म्युला काहीतरी चुकतोय का? नाही, फॉर्म्युला तर बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. आपला 25 येणार आहे. त्यांचं आय थिंक नाही, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा बुक मध्ये. 20 into 1.15 23. सो 23 प्लस 2 त्यांनी 21 घेतलं, म्हणजे त्यांनी तिथे मायनस केलंय. आपल्याला प्लसच करायचं आहे. सो तुमचं जे आन्सर असणार आहे ते काय राहणार आहे? P1 इज इक्वल टू 25 राहणार आहे. लक्षात आलं? P1 इज इक्वल टू 25. देन ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुमच्या बुक्स मध्ये पीडीएफ मध्ये नंतर चेंज करून घ्या. इथे 23 प्लस 2 येणार आहे, त्यांनी ते मायनस केल्यामुळे त्यांचं 21 आन्सर आहे. आपलं 25 बरोबर आहे. देन बी, इफ dividend is not paid. If dividend is not paid, so 20 is equal to P1 plus 2 divided by 2 नाही 0. dividend not paid म्हटलं म्हणून 0. 1 plus 0.15. so it is equal to 20 into 1.15 is equal to P1. ओके, 0 आहे म्हणून काही लिहितच नाही. P1. सो P1 इज इक्वल टू 23. ओके, P1 इज इक्वल टू 23. सो आला तुमचा आन्सर. P1 इज इक्वल टू 23 आला. हे झालं. आता P1 तुम्हाला पेडचं मिळालं, अनपेडचं पण मिळालं. आता आपण काय करूयात, याला रफ करूयात आणि आपण सेकंड कंडिशन कडे जाऊयात. सेकंड कंडिशन काय म्हटलेलं आहे? कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ न्यू शेअर्स. सेकंड कंडिशन, कॅल्क्युलेशन ऑफ number of new shares, calculation of number of new shares, calculation of number of new shares to be issued, shares to be issued if the dividend is paid, issued if the dividend is paid, if the dividend is paid and company needs rupees 7,40,000 rupees, 7,40,000 for an approved investment, for an approved investment, for an approved investment during the year. Sorry, investment expenditure. ओके, आता आपला फॉर्म्युला काय होता? आपण सेकंड घेतलेला आहे. एन चा फॉर्म्युला काय होता? एन इज इक्वल टू आय मायनस इन ब्रॅकेट ई मायनस काय होतं? एन D1 डिवायडेड बाय P1. ओके, सो आता N इज इक्वल टू आय किती, इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे? 7,40,000 मायनस, ओके, मायनस अर्निंग किती दिलेली आहे आपल्याला? 3,20,000. फर्स्ट 50,000, 3,50,000 आपल्याला अर्निंग दिलेली होती. ओके, मायनस एन म्हणजे आपण काय घेतलं होतं लास्ट टाइमला आपण एन म्हणजे काय घेतलं होतं? तर एन म्हणजे घेतलं होतं नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत?
सो नंबर ऑफ शेअर्स किती दिलेले आहे तिथे 1,20,000 1,20,000 इंटू डिव्हिडंड पे आउट आहे ना, म्हणून डिव्हिडंड पे आउट किती आहे 2 रुपीज. डिव्हिडंड पे आउट किती आहे 2 रुपीज डिवायडेड बाय P1 किती आहे 25. सो इट इज इक्वल टू 7,40,000 minus 3,50,000 minus 1,20,000. 1,20,000 होते ना शेअर्स. 1,20,000 इंटू 2. 1,20,000 इंटू 2 किती येतं मला आन्सर 1,20,000 इंटू 2 2,40,000 2,40,000 divided by 25. So it is equal to 7,40,000 minus 3,50,000 minus 2,40,000 किती उत्तर 1,10,000. 3,50,000 minus 2,40,000 1,10,000. So 1,10,000 divided by 25. So it is equal to 7,40,000 minus 1,10,000 6,30,000 किती येतं 6,30,000 divided by 25. 6,30,000 divided by 25. So 6,30,000 divided by 25. Answer येतं 25,200 is equal to 25,200 shares. 25,200 shares. Okay. 25,200 shares. त्यांनी प्रॉब्लेम मध्ये हा चुकवलेला आहे, जी त्याचा P1 चुकलेला आहे. P1 चुकल्यामुळे काय झालंय की पुढे त्यांचा N सुद्धा चुकलेला आहे. ओके. सो N त्यांचा 30,000 आला, आपल्याला 25,200, पण त्याचं P1 आपल्याला यायला पाहिजे होता 25. त्यांनी इथे P1 घेतलेला आहे, त्यांचा P1 त्यांचं चुकलं, त्यांनी मायनस केले तिथे, त्याच्यामुळे त्यांचं P1 चुकलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला याचा आता याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर मला विचारा. अदरवाईज आपण काय करूयात की आज जो हे आहे स्टॉप करूयात लेसन. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा जो प्रॉब्लेम होता बघा, मी आता जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतला तो प्रॉब्लेम मी इथे दिलेला आहे. बेस्ड बाय ऑटो लिमिटेड हॅज आउटस्टँडिंग 1,20,000 शेअर्स. सो त्यांचे शेअर्स किती होते 1,20,000 ऍट ₹20 पर शेअर्स. 20 पर शेअर्स ऍट रुपीज, म्हणजे प्राइस पर शेअर का आली इथे 20 रुपीज. म्हणून आपण P0 इथे काय घेतलं बघा, P0 इथे किती घेतलेलं आहे 20 rupees. Okay. Then shares. The company hopes to make an income of rupees 3,50,000 during the year ended 31st March 2018. सो इयर एंडिंगला आपलं इन्कम किती असायला पाहिजे होतं असं त्यांनी म्हटलंय 3,50,000. इन्कम म्हणजेच काय आपलं अर्निंग, म्हणून आपला जो ई आपण घेणार आहोत तिथे या ठिकाणी आई आपला असणार आहे 3,50,000. ओके. द कंपनी इज कन्सिडरिंग टू पे अ डिव्हिडंड ऑफ ₹2 पर शेअर. काय म्हटलंय, द कंपनी इज कन्सिडरिंग टू पे अ डिव्हिडंड ऑफ ₹2 पर शेअर. डिव्हिडंड किती पेड करायला सांगितलंय, कन्सिडर करायला सांगितलंय की आपल्याला इयर एंडिंगला ज्यावेळेला इन्कम सपोज 3,50,000 झाला अर्निंग, तर त्याच्यापैकी ₹2 पर शेअर आपल्याला काय करायचं आहे तर डिव्हिडंड पेड करायचं करंट इयरचा. द कॅपिटलायझेशन रेट फॉर रिस्क क्लास इज दिस कंपनी हॅज बीन एस्टिमेटेड ₹15,000. सो सॉरी 15%. सो 15% जो आहे तो काय आहे आपला कॅपिटलायझेशन रेट आहे, म्हणजे आपला केई जो आपण इथे घेणार आहोत तो आपला येणार आहे किती 0.15. 15%. त्यामुळे ॲझ्युमिंग नो टॅक्सेस, सपोज याच्यावरती कोणताही टॅक्स नाहीये, तर त्यांनी काय म्हटलं, आन्सर द क्वेश्चन लिस्टेड बिलो ऑन द बेसिस ऑफ द मॅडिग्लियानी अँड मिलर डिव्हिडंड व्हॅल्युएशन मेथड. सो मिलर एमएमच्या डिव्हिडंड व्हॅल्युएशन मेथड नुसार खालच्या दोन क्वेश्चनचे त्यांनी काय सांगितलं आन्सर द्या. What will the price of the share at the end of 31st March 2017? So 31st March 2017 ला
प्राइस पर शेअर किती असेल. इफ द डिव्हिडंड इज पेड, जर डिव्हिडंड पेड केलेला असेल. इफ द डिव्हिडंड इज नॉट पेड, जर डिव्हिडंड, आता इथे त्यांची इथे डेट सुद्धा चुकलेली आहे. ही 2018 आहे, 17 नाहीये. ओके, मग त्याच्या इफ द डिव्हिडंड इज पेड आणि डिव्हिडंड इज नॉट पेड असं म्हटलंय. हाऊ मेनी, देन सेकंड क्वेश्चन काय म्हटलंय, हाऊ मेनी न्यू शेअर्स मस्ट बी कंपनी इश्यू. कंपनी किती नवीन शेअर इश्यू करणार आहे जर डिव्हिडंड पेड केला तर. जर त्या वर्षीला डिव्हिडंड ₹2 पेड केला तर कंपनीला किती नवीन शेअर इश्यू करायला लागतील, की ज्याच्यामुळे काय होणार आहे, अँड कंपनी नीड्स, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की कंपनीला 3,50,000 काय होणार आहे, अर्निंग होणार आहे, इन्कम होणार आहे. देन कंपनी नीड्स 7,40,000. कंपनीला काय 7,40,000 इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, अप्रूव्ड इन्व्हेस्टमेंटची, असं त्यांनी म्हटलं. तर मग सोल्युशन मध्ये आता आपल्याला फर्स्ट वन काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, इथे म्हटल्याप्रमाणे इफ द डिव्हिडंड इज पेड, डिव्हिडंड फर्स्ट इयरला पेड असेल तर, डिव्हिडंड पेड असेल तर काय, व्हॉट विल द प्राइस ऑफ द शेअर. प्राइस ऑफ द शेअर आपल्याला फाइंड आउट करायचे जर डिव्हिडंड पेड असेल. प्राइस ऑफ द शेअर्स म्हणजे प्राइस पर शेअर आपल्याला ज्यावेळेला फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला काय येतो, P0 इज इक्वल टू P1 प्लस D1 डिवायडेड बाय 1 प्लस KE. P1 म्हणजे काय की लास्ट इयरचा प्राइस पर शेअर. लास्ट इयर प्राइस पर शेअर तुम्हाला दिलेला आहे ₹20 पर शेअर, म्हणून P0 आपण घेतला 20. P1 आपल्याला फाइंड आउट करायचे म्हणजे आताची प्राइस पर शेअर. ओके, D1 आपल्याला दिलेला आहे, किती आहे, ₹2, म्हणून आपण तो 2 घेतला. आणि खाली 1 प्लस केई, केईची अमाऊंट किती आपल्याला दिलेली आहे, केई किती दिलेला आहे इथे बघा, 15%. ओके, आता केई किती दिलेलं दिसलं. आता आपल्याला काय करायचंय तर कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन करताना काय करणार आहोत आपण, पी इथे P1 फाइंड आउट करायचं, म्हणून P1 प्लस 2 काय आपला डी केई 0.15 आलं. आता P1 प्लस 2 हा जो दिसतो तुम्हाला न्यूमरेटरला, हा न्यूमरेटरचा P1 प्लस 2 आपण काय करणार आहोत, तसाच ठेवणार आहोत. आणि हा जो डिनॉमिनेटरला जो 1 प्लस 0.15 डिनॉमिनेटरला आहे, डिवाइड आहे, तो इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्याच्यानंतर काय होतो की त्याचं साईन चेंज होतो, मग तो काय होतो तिथे गेला मल्टिप्लाय होतो. ओके, म्हणून आपण काय केलं, हे 1 प्लस 0.15, 1 प्लस 0.15 किती होतं, 1.15, त्याला काय केलं 20 सोबत मल्टिप्लाय केलं, मग इथे 20 इंटू 1.15, सो इट इज इक्वल टू 23. मग हे आलं किती 23. ओके, सो आता 23 आल्याच्या नंतर मग तुम्हाला इक्वेशन काय मिळेल, 23 इज इक्वल टू P1 प्लस P2. आता P1 ला इकडे ठेवलं तर 23 मायनस, हा सॉरी हे बरोबर आहे, प्लस नाही होणार, साईन चेंज होतं ना, म्हणजे आपलं हे आन्सर पण चुकेल. तर 21 ने घेऊन बघा, 21च येतं, ते बरोबर आहे, आपलंच चुकलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ती. P1 आता इथे प्लस आहे, तो पलीकडे गेल्याच्या नंतर मायनस होईल, म्हणजे 23 मायनस 2 येतं ₹21. 21 बरोबर आलेलं आहे. इफ डिव्हिडंड इज नॉट पेड, डिव्हिडंड जर पेड केलेलं नाहीये तर काय होणार, P1 प्लस 0 बरोबर आहे 1 प्लस 0.5. आता 1 प्लस 0.5 हे कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेलं आहे, इज इक्वल टू P1 प्लस 0, सो P1 इज इक्वल टू 23, हे पण बरोबर आहे. कॅल्क्युलेशन नंबर ऑफ न्यू शेअर्स टू बी इश्यूड if the dividend is paid and the company needs 7,40,000 for investment. आता यांचा फॉर्म्युला काय, I मायनस E मायनस ND1. काय म्हटलंय, I मायनस E मायनस ND1. आय काय, इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे 7,40,000, ते आपण इथे घेतली. देन ई किती आहे 3,50,000, अर्निंग आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये 3,50,000 इन्कम म्हटलेला आहे, तोच आपला अर्निंग राहतो. देन 1,20,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. ओके, ते आपण घेतलेलं आहे, आणि 2 आहे आपला डिव्हिडंड. देन डिवायडेड बाय 21 आलेला आहे आपला काय डिव्हिडंड, सॉरी प्राइस पर शेअर. सो 7,40,000. आता ह्याचं कॅल्क्युलेशन केलं 1,20,000 इंटू 2, 1,20,000
20,000 इंटू 2 किती होतं 2,40,000. 2,40,000 मग 3,50,000 मायनस 2,40,000 किती होतं बघा 3,50,000 मायनस 2,40,000 1,10,000 इथे आलं 1,10,000. सो 7,40,000 मायनस 1,20,000 किती येतं 7,40,000 मायनस 1,10,000 इज इक्वल टू 6,30,000. 6,30,000 डिवायडेड बाय किती म्हटलं त्यांनी 21. सो इट इज इक्वल टू 30,000. सो 30,000 शेअर येईल. आपलं 25,200 आलेलं पण ते चुकीचं आहे कारण आपण इथं 25 घेतलं प्लस केलं. इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्याचं साईन चेंज होतं मग मायनस होतं ते प्लस नाही होत. मायनस झाल्यामुळे बरोबर 21 जे आन्सर आलं होतं त्यांचं ते बरोबर आहे. आपलं सुद्धा 21च यायला हवंय. ओके सो अशा पद्धतीने तुमचं मग 30,000 शेअर्स आले. सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता ह्याच्या पुढचा जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो वेगळा आहे की का पाहिलेला नाही तुम्ही ट्राय करून बघा किंवा ह्याच्यातले जे अनसॉल्व प्रॉब्लेम असेल अशा टाईपचे ते सॉल्व्ह करून बघा आणि तुम्हाला जिथे प्रॉब्लेम आहे तिथे मला विचारा. ओके.